वास्तविकता आव्हान मुळात परळी शहराची जी परंपरा आहे की परळी शहरात नेहमी एक डिस्ट्रक्टिव्ह गट झालेला आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह गट झालेला आहे. एक फक्त आग लावण्याचं काम करतं आणि एक गट आग विझवण्याचं काम करतं. परळी शहरातला संपूर्ण जे आग लावणार आहेत ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोध एक झाले आहेत, कारण त्यांना हा विकास देखवत नाही. आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही पुस्तक रूपामध्ये केलेलं आहे. हे खोटं आहे का? हे नाही का? नाट्यगृह नाही का आता? प्रशासकीय बिल्डिंग आम्ही केली, हे जीवी हॉल आम्ही केला, वास्तव आम्ही केलं, अग्निशमन बघा ना, सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासोबत एक अपक्ष उमेदवार आहेत, देवळ कमिटीचे सचिव आहेत. महाशिवरात्रीचं वैभव गेल्या 10-15 वर्षापासून लुप्त झालं होतं. हे दायित्व कुणाचं आहे? जत्रा भरायचं. हे नगर परिषदेला परत एकदा परळीच्या महाशिवरात्री यात्रा घेऊन ते वैभव परत एकदा परळीकरांना आणून दिला आणि सगळे षडयंत्र आहे, सगळे स्क्रिप्ट दिल्यासारखं बोलत आहे आणि फक्त धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होत आहे आणि हा देखवत नाही. रिमोट नगराध्यक्षाचा मुद्दा उपस्थित झाला, आपण भाजपच्याही उमेदवाराला विचारलं, त्यांनी 2च सेकंदात पंकज द्यायचं नाव घेतलं. मग हे नाही का? मग त्यांना घेण्यासाठी 15 दिवस का लागले? शेवटी कुठलं तर रिमोटच चाललं ना त्यांना.